नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 आपलं परत एकदा स्वागत। जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी। आज दिनांक 6 रोजी पेन तालुका शासकीय रुग्णालय येथे भेट देण्यात आली। या भेटीमध्ये असं आढळण्यात आले की कावीळचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पेन तालुक्यामध्ये आढळण्यात आलेला आहे। दिवसाला कावीळचे पेशंट लहान मुलापासून मोठ्यापर्यंत बरेचसे प्रमाणात आढळण्यात आले व खाजगी रुग्णालयात दर दिवसाला बरेचसे कावीळचे पेशंट आढळत आहेत। या भेटी संघटनेचे खारेपाट विकास संकल्प संघटनेचे पदाधिकारी समाजसेविका नंदाताई म्हात्रे व जितेंद्र ठाकूर यांनी पेन शासकीय रुग्णालय येथे रुग्णांची विचारपूस केली। दूषित पिण्याचे पाणी असल्यामुळे कावीळ पेन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात साथ चालू आहे। याबद्दल तालुका प्रशासन व नगरपालिका यांना विचारणा केली असल्यास याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही। तालुका प्रशासनाचे अधिकारी व नगरपालिका यांच्या हलगर्जीपणामुळे आज मोठ्या प्रमाणात कावीळची साथ पेनमध्ये व तालुक्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण आहे। कुठेतरी प्रशासनाला जाग यावा व पिण्यायोग्य मुबलक पाणी मिळावं। जनतेकडून अपेक्षा आहे, जर पिण्यायोग्य व योग्य पाणी मिळालं नाही तर येत्या काही दिवसातच आंदोलन छेडण्यात येईल, असे पेनवाशी खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या मार्फत आवाहन करण्यात आले आहे। आणि काय झालं याला? कावीळ झाले। किती दिवस झाले ॲडमिट करून? 2 दिवस। गाव कुठलं? रावेचे तुम्ही पाणी कुठलं पिता? गावातलं। नळाचं पिता? नळाचं। तुम्हाला माहिती आहे का आपल्या भागात कावीळची साथ आहे? ग्रामपंचायतीने वगैरे सांगितले ना? पेन में कहाँ? डोळे बघून समजते कावीळ आहे ना। डोळ्यांवर लगेच पानी कहाँ का पीते हो भैया? फिल्टर घर पे है? 20 लीटर वाला जार। कहाँ से खरीदते हो? दुकान से खरीदते हो। आप लोगों को पता था कि पानी मतलब खराब आ रहा है तो उसको गर्म करके पीना है, उबाल के पीना है, ये जानकारी थी आपको? आपके घर पे कोई आया था मिलने आपसे? कोई नहीं। आप जहाँ रह रहे हो वहाँ पे और किसी को ये दिक्कत है? कोई ऐसी वाली बीमारी ये वाले घर पे किसी को? बस बच्ची को है। ये बर्फ़ वगैरह खाती है सर? मतलब पीती है बाहर का कुछ आइसक्रीम ऐसा कोई गन्ने का जूस? अरे काय झालं बेटा? काय झालं दादा? फक्त ताप आहे। कावीळ आहे ना? रिपोर्ट्स आले त्याचे? कधी आले रिपोर्ट्स? गाव कुठलं? पेन शहरात राहता? पेण शासकीय रुग्णालय येथे भेट देण्यासाठी नंदाताई म्हात्रे आलेले आहेत। आणि ताई, आज तुम्ही हॉस्पिटलला जे काय भेट दिलीत, हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीचे तुम्हाला पेशंट आढळले? आज माझं इथे येण्याचं कारण हे होतं की गेले 2-3 महिने मी दर आठवड्याला 10 दिवसांनी जिल्हा रुग्णालयामध्ये येते आणि ते पेशंट कोणत्या स्वरूपाचे आहेत हे मी पाहत असते। कारण 1 एप्रिलपासून लक्षात असं आलं की आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये कावीळचे रुग्ण आढळतात। तर अर्थातच ह्या गोष्टी आपल्याला काही समोरून प्रशासन सांगताना दिसत नाही आहे। तर एक जबाबदार नागरिक, जबाबदार कार्यकर्ती या नात्याने सातत्याने इथे येऊन तुमची काय परिस्थिती आहे, इथे कोणत्या प्रकारचे रुग्ण दाखल आहेत हे पाहण्याचा मी प्रयत्न करत असते। ताई, तुम्ही आंदोलनाचं पण एक लेटर दिलेलं आहे की ह्या प्रश्नाबद्दल आंदोलन करणार आहेत, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच आम्ही जे माझ्यासोबत जितेंद्र ठाकूर आहेत, जे पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचेही आम्ही प्रतिनिधी आहोत, कार्यकर्ते आहोत, जे पाण्याच्या प्रश्नावर सातत्याने लढत आहेत। आमचं जेव्हा आंदोलन सुरू होतं फेब्रुवारीमध्ये, त्याच वेळेस दीव गावामध्ये 10 वर्षाचा मुलगा वारला होता आणि त्यालासुद्धा कावीळ होती असं ऐकून होतो आम्ही। तर त्यावेळेससुद्धा तोही गढूळ पाण्याने दूषित पाणी पिऊन कावीळ होऊन त्याचा मृत्यू झाला। ही बाब तिथे मोठ्या प्रमाणात चर्चेला आली होती आणि त्यानंतर आम्ही सातत्याने हे अशुद्ध पाणी नक्की कुठून येत आहे, कुठे नक्की ग्रामीण भागातच आहे की शहरामध्ये पण आहे, हे सुद्धा पाहतो। तर आमच्या असं लक्षात आलं की एवढे जे कावीळचे रुग्ण जे गेल्या काही वर्षामध्ये आपल्याकडे नव्हते, आता आकडेवारी पाहिली तर 3 महिन्यामध्ये साधारण 200 रुग्ण फक्त उपजिल्हा रुग्णालयामध्ये। आणि आंदोलनाच्या निमित्ताने 29 मेला जी मीटिंग झाली तहसीलदारांच्या दालनात, तिथे अशी माहिती समोर आली की सरासरी 50 रुग्ण एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी येतात दर महिन्याला। याचा अर्थ हजारो लोकांना कावीळीने गाठलेला आहे। त्यातल्या साधारण 4 रुग्णांचा गंभीर स्वरूपाची कावीळ होऊन मृत्यू झालेला आहे।
ताई, याच्यावर प्रशासनाने काय तडजोड किंवा काय उपाययोजना केली का? प्रशासनाने जर उपाययोजना केली असती तर आता आपण जसं रुग्णालयात पाहिलं तर एक साधारण 4 वर्षापासून ते 20 वयोगटातली मुलं दाखल आहेत आणि त्यांना कावीळ झालेली आहे. प्रशासनाने जर योग्य पावलं उचलली असती तर ही परिस्थिती नसती आणि त्यामुळे सातत्याने आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागा करावं लागतं. नंदाताई म्हात्रे यांनी जो काय शासनाचा जो पाठपुरावा केला आहे आणि सरकारी हॉस्पिटल पेण रायगड या ठिकाणी भेट देऊन पेशंटची चौकशी केली. या ठिकाणी बरेचसे कावीळचे पेशंट आढळले. शासनाचा कुठंतरी हलगर्जीपणा दिसतो आहे. या संदर्भात काय सांगा? शासनाचा हलगर्जीपणा अशासाठी की 29 मेला तहसीलदारांनी जी मीटिंग बोलवली होती, वास्तविक ती मीटिंग नसून 1 जूनला एक आंदोलन होणार होतं. कारण सातत्याने कावीळीने जेव्हा रुग्ण दगावतात तेव्हा अर्थात पाणी प्रश्नाच्या आंदोलनाशी संबंधित आम्ही कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही त्या मृत्यू झालेल्या रुग्णाच्या घरी जाऊन परिवाराला सांत्वना देत असतो. पण आता ते प्रमाण इतकं वाढले की आता आम्हाला जायची पण लाज वाटायला लागली. त्यामुळे आम्ही असं आंदोलन ठेवलं की आता जो दुखवटा आहे, जो आपण चहा साखर देतो, ते आता आपण प्रशासनाला दिली पाहिजे आणि तो दुखवटा आपण तहसीलदारांना 1 जूनला द्यायचं ठरवलं होतं आणि 29ला त्यांनी ती मीटिंग लावली. 29 मेला त्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने एक बाब समोर आली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जे आम्ही पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले होते त्यामध्ये काही ज्या बिस्लरीचं सुद्धा पाणी, आरोचं पाणी म्हणून जे विकलं जातं ते नमुनेसुद्धा पिण्यास अयोग्य असा अहवाल आलेला आहे. त्याचबरोबर जे आईस फॅक्टरीमध्ये जे बर्फ बनवण्यासाठी पाणी वापरलं जातं ते सुद्धा पिण्यास अयोग्य आहे असा अहवाल आहे. आणि हा अहवाल वडावची मुलगी पूर्वा हिचा मृत्यू झाल्यानंतर 18 एप्रिलला तिचा मृत्यू झाला होता आणि 23 एप्रिलला ते पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. 29 एप्रिलला त्याचा अहवाल आला होता. ते पाणी पिण्यास अयोग्य आहे हा अहवाल आणि पत्र, ती पार्श्वभूमी मांडणारं पत्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तहसीलदार पेण, अन्न व औषध प्रशासन विभाग, प्रांताधिकारी या संबंधित सर्व विभागाला दिलं. पण आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. तो बर्फ लोक खात आहेत, ते पाणीसुद्धा लोक पित आहेत आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या 7 जूनला आम्ही आता अन्न व औषध प्रशासन विभागावरती धडकणार आहोत. त्यांनी काय केलं, शासनाचा एक रिपोर्ट असताना त्यांनी पुन्हा नवीन सॅम्पल घेतलं 2 मेला आणि ते तपासणीसाठी पाठवलं, ज्याचा रिपोर्ट 1 महिन्यानंतर सुद्धा आलेला नाही आहे आणि दरम्यान तो बर्फ, ते पाणी लोकांपर्यंत जात आहे, अर्थात कावीळचा प्रसार होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक असतील, तहसीलदार असतील, पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील, ह्या सर्व मंडळींनी अत्यंत बेजबाबदारपणा केलेला दिसून येतोय आणि ह्या लोकांनी वेळीच ॲक्शन प्लॅन कोणता बनवलेला नाही आहे. त्याच्यामुळे आज लोकांच्या जीवावर बेतलं इथे. आम्ही तहसीलदार महोदयांना त्या दिवशी सांगितलं की यापुढे कावीळीने जर कुणाचा मृत्यू झाला तर या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. धन्यवाद ताई. पण मी एक आवाहन इथे दादा करू इच्छिते की हा जो कोणी व्हिडिओ पाहत असेल त्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, 7 जून 11 वाजता यश प्लाझा येथील अन्न व औषध प्रशासन विभागावरती आपण धडकणार आहोत. त्यांना तो बर्फाचा गोळा खायला देणार आहोत. त्यांना त्याचं गांभीर्य कळलं पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती आहे, सर्व पेणकरांना विनंती आहे, जर हे प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय विभाग, पाणी पुरवठा विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, अन्न व औषध प्रशासन विभाग असेल, हे जर जबाबदारीने काम करणार नसतील, आपले लोकप्रतिनिधी जबाबदारीने काम करणार नसतील तर यांना जागं करण्यासाठी पेणकरांचा आवाज सगळ्यांनी एकत्र येऊन उठवला पाहिजे असं मला वाटतं. मोठ्या संख्येने सगळे तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे 7 जूनला 11 वाजता यश प्लाझा येथील अन्न व औषध प्रशासन विभागावरती यावं असं मी आपल्याला पेण खारेपाट संकल्प संघटनेच्या वतीने आवाहन करते. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.